प्रीतम कुमार पंडित. तुम्ही हे बोर्ड घेऊन बसलाय सर, नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? म्हणजे सर मग जवळपास शिक्षक भरती साठी टेट एक्झाम झाली आणि त्या एक्झामचं जे कट ऑफ आहे तो जवळपास 106 ते 110 मार्काच्या आसपास लागलेला आहे आणि मला 144 मार्क आहे. म्हणजे कट ऑफपेक्षा कमीत कमी 30-35 मार्क जास्त आहे. तरी पण आज मी इथं आंदोलनामध्ये माझ्या नियुक्तीसाठी रस्त्यावर बसलो. कारण की एक छोटीशी प्रशासनाकडून जी चूक झालेली आहे त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही इथं बसलेलो. आमची लिस्ट लागली, आम्हाला रयतमध्ये रयतचे प्रिफरन्स देण्यास सांगितले. रयतचे प्रिफरन्स आम्ही दिले आणि ज्यावेळेला रयतमध्ये निवड झाली अशी लिस्ट लागली त्याच्यानंतर आम्ही आनंदात झालो की आता आम्ही आनंदी झालो की आमची आता नियुक्ती होईल, आम्हाला नोकरी मिळेल. परंतु ज्यावेळेला आम्ही रयतमध्ये विचारणा केली संस्थेमध्ये तर ते म्हटले की तुमचं न्यायालयीन प्रकरण आहे. मग आम्ही हीच गोष्ट घेऊन आयुक्तांकडे गेलो. बाबा आमचं तर ते टी व्ही पण करायला तयार नाही आहे. तर आयुक्त साहेब पण जे आहे ते हातवर केले की म्हणाले की तुमचं जे आहे न्यायालयीन प्रकरण आहे आणि नंतर आता मी काही सध्या काही करू शकत नाही याबद्दल. मग आता खंतही वाटते की एवढे चांगले मार्क असून मेरिटमध्ये येऊन आम्ही घरी बसलेलो आहेत आणि आयुक्तांनी पत्रक काढून आम्हाला प्रेफरन्स द्यायला लावले. तरी पण ते आज हात वर करतायत की आता आमच्याशी आम्ही तुमची नियुक्ती केलेली आहे, म्हणजे निवड केलेली आहे, आता आमचा हे संपलेला आहे, रोल संपलेला आहे, तुम्ही तुमचं बघून घ्या. त्याच्यासाठी म्हणून जाब विचारण्यासाठी किंवा न्याय मागण्यासाठी आम्ही आयुक्त कार्यालयासमोर बसलेलो आहे. तुम्हाला जर इथून काही पॉझिटिव्ह संकेत नाही भेटले, बाबा इथं न्याय भेटत नाही आहे, पुढील दिशा काय आहे तुमची? पुढील दिशा आता जी आमची शिक्षक कृती समिती आहे ते पुढील दिशा ती जी आहे ती कृती समिती ज्या पद्धतीने ठरवेल त्या पद्धतीने आम्ही हे करू. तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं की बाबा आपण काय केलं पाहिजे? जोपर्यंत आम्हाला नियुक्ती भेटत नाही आम्ही इथून उठणार नाही आहेत. आम्ही इथेच बसून राहणार आहेत आणि वेळ पडली, वेळ प्रसंगी आम्ही बेमुदत आमरण उपोषण सुद्धा करण्याची आमची तयारी आहे. आम्ही इथेच बसणार आहोत. आमचं फायनल आमचं एकच लक्ष्य आहे, ते म्हणजे नियुक्ती आम्हाला लवकरात लवकर मिळावी आणि आम्हाला न्याय द्यावा.